एक जयदेव नावाचे प्रचंड एक विद्वान व्यक्ती होऊन गेली। त्या व्यक्तीचं नाव आहे जयदेव नावाची व्यक्ती। ही जयदेव नावाची व्यक्ती भगवान विश्वनाथाच्या दरबारात राहत होते काशीला। वास्तव्य काशीला होतं। मालक किती मोठे, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव, हे किती मोठे। ही संतांचं वैभव मला असं वाटतंय ब्रह्मदेवाला कोणाच पारड्यात मोजता येत नाही। ऐका किती मोठी संत। जयदेव नावाच्या व्यक्तीने भगवान विश्वनाथाची साधना केली। रोज पहाटे स्नान करायचं, ओल्या कपड्यांनी घागर भरायची आणि विश्वनाथाला समर्पित करायची। एक नाही ती घागर टाकली की जयदेव नावाची व्यक्ती मोरे साहेब पुन्हा गंगेत यायची आणि गंगेतून घागर भरून डोक्यावर अंगावर घ्यायची आणि दुसरी भरायची, पुन्हा विश्वनाथाला समर्पित करायची। अशी दिवसाकाठी 14 तास 14 घंटे नित्य गंगा विश्वनाथाचं मंदिर, विश्वनाथाचं मंदिर, गंगा। बापू काय साधना झाली असेल ती। या जयदेव नावाच्या तात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्तीच्या भक्तीचं कर्ज भगवान विश्वनाथाच्या डोक्यावर पडलं। ब्रह्मांडाचा धनी आणि तो संती केला ऋणी। संतांकडनं देव पैसे घेत नाही, संतांच्या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर पडतंय। ऋणी झालाय देव, ऋणी विश्वनाथ ऋणी एक एवढा प्रचंड भक्तीचं सूत्र जयदेवाकडे होतं। पण जयदेवाकडनं एक काम चुकलं बापू। पुन्हा कधी योग आल्यावर ती चूक सांगेल, कारण जयदेवांचा अधिकार सामान्य नव्हता। आजच्या दिवस तेवढी चूक पाठीमागे ठेवतो, पुढच्या कीर्तनात बघू कुठं। आणि मग त्या एका चुकीमुळे जयदेवाला कुष्ठ झाला। काय सांगू आता संतांचे उपकार। कुष्ठ झाला, कुष्ठ नावाचा आजार झाला। आणि तो कुष्ठ नावाचा आजार झाल्यावर आता किती त्रास होत असेल। थंड पाण्यानं उन्हात गेल्याच्या नंतर अंग असं उलायचं, त्याच्यातून रक्त व्हायचं वकील साहेब। थंडीच्या दिवसात शरीर असं गोठायचं, त्वचा पांढरी पडायची, तिच्या अंगात ती झुरळ्या निघायच्या, सालटे जायचे, पुन्हा उलायची, रक्त व्हायचं, त्याच्यामध्ये सुरमी व्हायच्या, बारीक कीटक व्हायचे, दुर्गंधी निघायची, व्हायची अंगातून। इतका भयानक कष्ट त्या जयदेवाला सहन करावं लागले। राजो, कालांतरानं जयदेवाने घागर भरून आणल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरातून पुजारी बाहेर पडत होते। इतका जयदेवाच्या अंगाची दुर्गंधी येत होती। पण जयदेवाला कोणी रोखू शकत नव्हतं। का? कारण जयदेवाला विश्वनाथ बोलत होते। काशीतले विश्वनाथ भुलेबुवा जयदेवाला बोलायचे। एके दिवशी जयदेवानं घागर आणता आणता अडखळले तर विश्वनाथ पिंडीतनं प्रगट झाले आणि अडखळता जयदेवाला धरलं आणि हृदयाशी लावलं। देवाच्या 11 डोळ्यातून पाणी आलं शिवजीला ज्या वेळेला 5 डोके असतात का, त्यावेळेला 11 डोळे, आणि शिवजीला एकच डोकं असतं का, त्यावेळेला 3 डोळे। त्रिनयन असा शब्द आहे। एकादश नयन, पंचानन म्हणतात शिवजीला। आणि भगवान रडायचे। एके दिवशी सांगितलं, जयदेवा काय बेजार होतोस रे, मला तुझी तळमळ बघा वाटत नाही रे जयदेवा, किती कष्ट घेतोस। अरे पूर्वी काही वाटत नव्हतं रे, पण आज तू कुष्ठानं आजारी आहेस आणि एवढ्या मोठ्या त्रासात मला कावड समर्पित करतोस, मला तुझं दुःख बघा वाटत नाही। जयदेवानं देवाला सांगितलं, देवा माझा कुष्ठ नीट कर म्हणत नाही तुला, देवा माझा कुष्ठ तुला नीट कर म्हणत नाही, पण माझा कुष्ठ जर तुला सहन होत नसेल, त्रास होत असेल, तर जगाचा बाप आहेस, कर्ण मला नीट म्हण। विश्वनाथाला बोलायले जयदेव विश्वनाथाला,
काय सांगू आता संतांचे उपकार सांगतोय हो. आणि मग विश्वनाथाने जयदेवांकडच्या 2 लोकांना बोलवलं साहेब. प्रत्येक माणसाकडे 2 लोक लावून दिले पंढरपुरातल्या मालकानं. तू अंधारात पाप कर, उजेडात कर, दिवसा कर, रात्री कर, बायकोला न सांगता कर, माईल न सांगता कर, बापाला न सांगता कर, पोरायला न विचारता कर, पाहुण्या राहुण्याला कळू देऊ नको. तरी हरामखोरा तुझ्या सोबत 2 माणसं आहेत, त्या दोघांचं नाव आहे चित्र आणि गुप्त. प्रत्येकाकडे 2. यायच्या पेनची शाई संपत नाही, त्यांचा कागद पावसात भिजत नाही, उन्हाळ्यात वाळत नाही आणि हिवाळ्यात कुरकुडत नाही. असा कागद आहे त्या लोकांकडं. पुन्हा त्याला चष्मा लावायची गरज नाही, लाईट लावायची गरज नाही, सूर्याच्या प्रकाशाची नाही, चंद्राची नाही, त्या अंधाराला भेट नाही. ते कवा लेखन सुरू ठेवते पापाची की पुण्याची. हे बोलून घेतले, ए या रे इकडं. थरथर कापू लागले चित्रगुप्त. याचं द्या सगळं बायोडाट्याचं वर्णन. आणि जयदेवाचा बायोडाटा भगवान शिवजीच्या पुढे टाकला उत्तरेश्वर बापू. शिवजीन ते वाचिल्याबरोबर 11 डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं जयदेवा तो हा रोग नीट करायची ताकद आपल्यात नाही बापू. मी नाही नीट करू शकत, कारण पापाचं पारड इतकं वाढलं होतं. एक पाप असं होतं की ते पाप त्याच्यातून मुक्त करण्याची ताकद माझ्यात नाही. हा काही माणसाला वाटतं देव आपलं भलं करीन. मला सांगा, परस्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहणाऱ्या हरामखोरानं मारुतीरायाच्या पाया पडायला कशाला जायचं? जन स्वतःचे इंद्रिय माईला दिसू दिले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा बांधून घेतला, आईला दिसू दिलं नाही. अंजनीनं मारुतीराय लक्षणावून ओळखिले बोलण्याच्या. थोडस कळायला याच्यात पुरुषार्थ आहे, त्यार्थी हा मुलगा आहे. लक्षणानं ओळखिलं, नाही तर इंद्रिय आईला बघू दिले नाही. असा नैष्टिक ब्रह्मचर्याचा महान योगी, तो संन्यासी. आणि या तो नुसता संन्यासी नाही, वारकऱ्यात नंबर 1. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हा वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, पैठणच्या मालकांचं वाक्य आहे ना. मारुतीराय सारखं वैष्णव कोण नाही, एवढी मोठी व्याप्ती. बरं आपणही वैष्णव आहे, पण ज्याच्या इथं भजन केलं त्याच्या इथल्या चपात्या खातो, त्याच्या इथला डाळ भात खातो, त्याच्या इथला स्वीट पदार्थ खातो. मारुतीरायनं ज्याच्या घरी भजन केलं त्याच्या इथलं काहीच नाही खाल्लं, पाला खाल्ला. पाला खावोनिया वाहिले पर्वत, पाला खावोनिया वाहिले पर्वत, बांधियला से तू सिंधुवरी, बांधियला से तो सिंधुवरी. पाला खावोनिया वाहिले पर्वत, बांधियला से तो सिंधुवरी. येवनी कोणती? केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिते. 4 मोक्ष दास्या. देशमुख बुवा पाला खाल्लाय. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. पाला खाल्ला नुसता पाला. 4 मोक्ष त्यांचे किंकर. 4 मोक्ष सलोकता, समीपता, सायुज्यता. 4ला 4 मोक्ष दास्या, सवे सुरवर वंदिते. 33 कोटी देवता वंदन करायच्या. काय भक्ती हो. आणि त्या मारुतीरायनं विस्त्यासारखं जीवन जपलं. आणि इकडं तिकडं थुत्र खुपसणाऱ्या त्याच्या दर्शनाला जा, अंगाव मंदिर पडन नालाय का
तू अंत्यविधी करायचं काम नाही, मंदिरात त्या दगडात फुकावं लागल तुला. कशाला बोंबलत चालला तिकडे? काही काही पापा शेत की ते पाप स्वीकारता येत नाहीत. विठाला विठाला इथले 40% दुसरीकडचे ऐकायला आलेले बरं ते बोर्ड पाहून. गिरगावचा बाळू इथे म्हणून विठाला विठाला काही वाटलं असं कशाच येतो बापती. मी भीतो फक्त संतांनाच. रावणा इतका श्रीमंत आला तरी त्याही आराम खोराला भेट नाही. विठाला विठाला. आणि कशामुळे भ्याचं त्याला? एखाद्या श्रीमंतांना मला 2 कोटी रुपये दिले आणि जातानाच संभाजीनगरला अटॅक येऊन मेलो तर काय फुकून घ्यायचे ते 2 कोटी? मग कसं चालवायचं या मालकाच्या हातात आहे. म्हणून मी त्या चोंभाळी तर नाही, भेट नसतो त्याला. ज्याला बायको भेट नाही त्याला आपण काय चोंभाळायचंय. विठाला विठाला. आपल्यातल्या काही कोटग्या लोकांनी हराम खोरायला चोंभाळलंय, म्हणून त्याला चोंभाळलं तर ते म्हणते कीर्तन रंगलं राव, आणि त्याला नाही चोंभाळल्यावर ते म्हणते कीर्तन पडलं. तुला कळतं का सोंबळ्या? कीर्तन रंगत कसं पडत कसं? हा, तो आता चावणं गेल्यावर माळ घातलीस, इकडं तिकडं कुत्र खुपशीतून तुला कळतं का कीर्तन रंगलेलं? विठाला विठाला. काय अधिकार मारुतीरायांचा? चुका असते एखादी. भगवान शिवजीनं चित्रगुप्ताकडून परिपत्रक घेतल्याच्या नंतर सांगितलं तुमचा कुष्ठ माझ्याच्यानं दुरुस्त होऊ शकत नाही. जयदेवानी लोटांगण घातलं, शिवलिंगाला कवटाळलं, सांगितलं देवा असा एखादा वैद्य नाही का हो? या पृथ्वीवर एखादा डॉक्टर नाही का? धन्वंतरी होते, सुषेण नावाचे वैद्य होते, असा एखादा नाही का? तर शिवजींना निरोप दिला एका व्यक्तीनं. तेही नाव राहू द्या, तेही नाव राहू द्या. तुमच्या ध्यानात असले पाहिजे काही काही चरित्र. तुम्ही जर हुशार झाले ना तर आमचे लोक नीट कीर्तन करतील, नाही तर असेच गाणे म्हणतील. हो, त्याच्यामुळे तुम्ही पण काही काही अभ्यास करी जा, म्हणून आम्ही नीट चलू. नाही तर विठाला विठाला. योग असा आला, शिवजींना निरोप मिळाला आणि शिवजींनी सांगितलं देहू आळंदी परिसरामध्ये, देहू आळंदी परिसरात एक वैद्य आहे आणि त्या वैद्याकडे तुम्ही जा. त्या गावाचं नाव होतं केंदूर. केंदूर केंदूर नावाचं गाव. हो. आणि मग सुषेण ते जयदेव नावाची व्यक्ती काशी विश्वनाथापासून चालत चालत भुलेबुवा केंदूरला आले. केंदूरला आल्याच्या नंतर शिवजींनी नाव लिहून दिलं. कान्होराज पाठक नावाची व्यक्ती आहे आणि हा डॉक्टर तुमचा कुष्ठ दुरुस्त करेल. आता तुमच्या परिसरातलं गाव असल्यामुळे 700 वर्षापूर्वी केंदूरची काय प्रगती असेल? 700 वर्षापूर्वी असेल का स्लॅबचं घर साहेब? कौलाची घर, पत्रे पण नाही तर नव्हतेच ना पत्रे. 700 वर्षापूर्वी खापराची कौल होती, साधं घर. आणि एका व्यक्तीला विचारलं वैद्यराज कान्होराज पाठक यांच्याकडे जायचं. नाव ऐकल्यावर गावातलं एक फुसकने हसू लागलं. लय लोकायला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट असतो. अजून बी आपल्यात अशा काही हरामखोर जाती येतात, आपले संत झाकून ठुले हो आणि दुसऱ्याची डोक्यावर घेऊन नाचायले. इतके दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही दिंड्यायला, तरी हे 1-2% हे किडके सोंग नीटच होईनच. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का,
या प्रांतातल्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या व्यतिरिक्त परमार्थ करणं मूर्खपणाचा कळस आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीच्या दुधात चपाती भिजल्यावर एक जण म्हणला कांदा आहे का? कांदे आहे. तो आकलीचा कांदा कुठे गेला रे? कांदे आहे. वाघिणीच्या दुधात चपाती खाल्ल्यावर देशमुख कांदा काय करायचा? आणि दुधासंग कांदा खात असतात का? इतके काही कांदे बायकालेले. ज्ञानोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. हा, कशाला सोंग करायचे? नवरात्रात मी 9 दिवस उपास धरते. पण एकादशी धरीत नाही. वा, तू चुड्यालनीचा अवतार. हा, तू 9 दिवस उपास धरती पण एकादशी धरीत नाही. वा, तू ज्याला भेटशील त्याला पण यमनार काल टाकीन. काय नाटको. मला एक जण भेटला म्हणे आपण 9 दिवस चप्पल घालीत नाहीत, गादीवर बसत नाही. हा, 9 दिवस उपास धरतो आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरितो. किती हरामखोर जन्माला आले वा आपल्याकडं. किती हरामखोर. लोकांना नाव ठेवू नका. आपल्यातले दुरुस्त करा. करणे पाखंड खंडन विठाला विठाला. पटतच नसतो. आणि त्यातली त्यात आपल्या देशातल्या लोकांना चांगला माणूस गेल्यावर कळतो. काय कीड लागली आपल्या देशातल्या लोकांना काम आधी कळत नाही. गेल्या माय बापाचे फोटो पण मेल्यावर लावते. तू या अंगावर फोटो पडूनच मरशील. जिवंतपणी माय बापाला विचारित नाही, नंतर फोटो लावतो. हे वाट्या सांगतात महाराज ह्या आमच्या सासूबाई होत्या. म्हणलं हो, कवाच्या हाद्याला नाहीस तो सासूला. तू सून तू अंगावर रॉकेल टाकून तुला फोकणार आहे. देखावा करायचाच नाही. तुम्हाला एक सांगू का परमार्थ? इथं येणाऱ्या प्रत्येक बाईनं जिच्या कपाळावर कुंकू आहे त्या वयस्कर बाईनं नवऱ्या आमच्या पाया पडायचं नाही. आणि कमी वयातल्या बाईनं नवऱ्याच्या पाया पडून यायचं. 1 कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य भेटतंय. पण नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडत. हिचं पाप कपाळातून महाराजाच्या अंगात घुसत. महाराज धोत्रा सगळं जळतो. कशा असं त्यात बघा ना. जो मुलगा आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन घेतो का, त्यानं भारतातल्या कोण्या महाराजाच्या पाया पडायचं नाही. पाप लागत नाही रे त्याला. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि 100-200 महाराज घेऊन नाचत असेल तरी तो हरामखोर आहे. विठाला विठाला. विचारला हो, कान्होराज नावाचे वैद्यराज आहेत. ते म्हणले आमच्या गावात कान्होराज एकटेच आहेत. ते लेकर सांभाळायले, नातू होते 1-2. आणि त्या जयदेवाला वाटलं संन्यासी छेतकानी कान्होराज. काही काही लोक लग्न नाही केलं की लयच आवडत. नाथबाबांनी लग्न केलं नव्हतं का? आणि तुकोबारांनी लग्न केलं नाही का? नामदेवरांनी लग्न केलं नाही का? यमाच्या डोक्यावर पाय द्यायला नाही लोकांनी लग्न करून. पण लग्न केल्याच्या नंतर विधीने विषय त्यागाते समान. सगळ्याच्या थुत्रीत आणायची ताकद यांच्यात होती. लग्न नाही केलं म्हणजे लय शहाणा असतो का? लग्न करून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर माय म्हणत असेल तर कोट्यावधी संन्याशाच्या बरोबरीचा असतो. एवढी मोठी ताकद असते. आणि लग्न न करता इकडं तिकडं येड्यावानी डोळे फिरत असन, हा, रावणाचा चुलताच समजायचं. विठाला 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 विठाला. लेकरं पाय काय म्हणे आपलं नशीब फुटलं. आपल्याला विश्वनाथ बोलते आणि कुष्ठ दुरुस्त करण्यासाठी ह्या माणसाचं नाव सांगितलं. पण जयदेव जाऊ द्या म्हणले, नाव सांगितलं तर अशी कमरेल खोसलेल्या ते कसने होत्या पहिल्या पैसे. जीनच्या पॅन्टीवाल्याने काहीच हो म्हणू नका. तुम्हाला काय कसण्या कळत्यात? कसण्या फक्त वयस्कर लोकांना कळत्यात. कारण कागदाचे पैसे नव्हते वकील साहेब, ते सुरतीच पैसे होते. ते कसनीत आवळायची कमराल खोसायची. त्या कसनीच चिठ्ठी होती. आणि ती चिठ्ठी काढली, अशी पाहिली आणि दाखवली. कान्होराज आपण का? हो, मी विश्वनाथापासून आलोय.
कान्होराजांनी नातवांना तिथे एक दुसरा एक प्रकारे, पण ते नाही सांगत आपल्याला, फक्त एकच सांगायचं उपकाराचं. नातवांना बाजूला केलं, कान्होराजांनी जयदेवाकडे बघितलं तर कान्होराजांच्या लक्षात आलं विश्वनाथाचा कृपा प्रसाद प्राप्त झालेला व्यक्ती आहे. आणि कान्होराजांनी घुलेबुवा जयदेवाच्या पायावर डोकं ठेवलं. जयदेव नावाच्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवलं साहेब, तर त्या जयदेवाच्या पायाला आळ्या पडल्या होत्या. रक्त पू आणि घाणेरडी त्वचा कान्होराजांच्या कपाळाला लागली होती. कारण कान्होराज हे त्रिकाल ज्ञानी संत होते. कान्होराज म्हणजे कोण? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चिरापतीचं कीर्तन करण्याची ताकद ज्यांच्यात, ते कान्होराज महाराज सामान्य नव्हते. हो, ज्ञानोबरायांच्या अगोदरचा काळ, काही दिवसापूर्वी एवढी मोठी प्रचंड विद्वान कान्होराज होते. हे तुमच्या परिसरातला एक सरदार भेटला होता त्यांना, आणि त्या सरदाराने विचारलं, का हो आपल्याकडे परीस आहे म्हणे. तर कान्होराजांनी सांगितलं, माझ्याकडे परीस नाही, मीच परीस आहे. तर ते सरदार जर शहाणं होतं, त्याला इतकं माहित होतं परीसाला लोखंड लागलं की सोनं होतंय, आपण तलवारच टोचून पाहू. काय सरदार शहाणं, म्यानीतून तलवार काढली आणि त्यांना टोचणार. ते म्हणले, तुम्हाला सोन्याची करायची ना, टोचिता कशा, नुसती धरा. करंगळी लावल्याबरोबर तलवार सोन्याची. काय कान्होराजांचा अधिकार. आणि त्या कान्होराजांनी जयदेवाचं दर्शन घेतलं, कपाळाला घाण चिटकली कपाळाला घाण. आता कपाळाला चिटकलेली घाण, दुसऱ्याच्या घाण वस्तूला हात लावली तर हात माणसं धुते, है का नाही? तर कपाळाला घाण लागली म्हणल्यावर डोळे नाक तोंड जवळ आलं ना, तर कान्होराज गेले त्या तीर्थात खाली वाकून पाहिल्याबरोबर कपाळाची घाण शुद्ध. आणि मग विचारलं, काय सेवा करू? काही नाही, विश्वनाथानं तुमच्याकडे मला कुष्ठ बरा करण्यासाठी पाठवले, कुष्ठ बरा करण्यासाठी पाठवले. तर कान्होराज म्हणले, विश्वनाथानी आमची दखल घेतली, विश्वनाथानी आमचं नाव घेतलं काशीत, आणि माझ्याकडे तुम्हाला पाठवलंय. बसा इथं, तुम्हाला आंघोळ घालतो. तांब्याला दोरी बांधली, ती तांब्या त्या विहिरीत सोडला. आजही तिथं विहीर आहे केंदूरला, ती आता अशी बंद केली. एवढं छिद्र ठेवलंय तिथं त्यांच्या त्या संस्थांच्या लोकांनी. त्याच्यात ते तांब्याभर पाणी काढलं आणि त्या जयदेवाला सांगितलं, मी जितके तांबे टाकील तितके अंगावर पाणी घ्या बुवा, अंग कोरडं राहू देऊ नका. आता जयदेवाला वाटलं, मला विश्वनाथ बोलत येत, काय लेकरा बाळावाला महाराज मला दुरुस्त करीन. म्हणून त्यानं यायची परीक्षा पाहण्यासाठी इथं पोटाला हात लावला. इतकी जागा भिजूच द्यायची नाही म्हणले, आणि टाकले 5-6 तांबे अंगावर, सारं अंग ओलं झालं. आणि मग बाजूला गेल्यावर म्हणले, आता बघा इथं भिजू दिलं नाही. कान्होराजांनी सांगितलं, जिथं जिथं पाणी पडे त्या जागेवर कुष्ठ राहणारच नाही. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकत, इतक्या टायमात कुष्ठ दुरुस्त, आणि तितक्याच जागेवर राहिला. काही माणसं काय उठा ठेवी करतील, काही मिळच नाही. आणि मग जयदेव म्हणला, आता हे कसा दुरुस्त? कान्होराज म्हणले, दुरुस्त होईल, पण ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय का त्याला जाऊन सांगा, मी तिथेही जर दलाली केली, मी तिथेही संतापाशी थोडीशी दलाली केली. आणि मग काशीत गेले जयदेव, आणि विश्वनाथाच्या पुढे रडले, देवा काय साधू त्याला, काय साधू. त्या साधून सारा कुष्ठ दुरुस्त केला, पण मा पोटात पाप आलं, मी इतकी जागा झाकून ठेवली, तितकाच कुशीला कुष्ठ राहिला. म्हणले, काय म्हणले? काय नाही म्हणले, निमूटपणानं घडलेला इतिहास सांगा, चूक सांगा. आणि मग विश्वनाथान बिलवदळ फेकलं, बेल फेकला, आणि तिथं आदळल्याबरोबर तितकी जागा पुन्हा शुद्ध झाली. दृष्टांत संपला. देवान बायडाटा पायला घुलेबुवा. विश्वनाथ म्हणले, कर्म जरा चुकलेलं आहे, तुम्हाला दुरुस्त करण्याची ताकद माहीत नाही, पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची सेवा ज्यांना घडली, अशा कान्होराजांच्या कृपेने
जय देवाचा कुष्ठ दूर होतय हे ज्ञानोबरायच्या साधकात ताकद, तर माझ्या आळंदीतल्या मालकात किती ताकद असेल, काय उपकाराची भूमिका. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार, माझा निरंकार जागविते, माझा निरंकार जागविते. बोला जागविते, जागवी हो काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, भावे उतराई. किती उपकार आहेत संतांचे, देव करू शकत होता का. किती मिनिटं राहिले आपले. हा बरे, एक सेकंदानं आधी सोडायचं नाही, पुढे बी एक सेकंद जायचं नाही. मापात पाप नसावा, देवाच्या दारात येत आपण. विठाला विठाला विठाला. येरीत भंगिऱ्याचे कीर्तन करावं लागते तर आम्हाला. टँकरनं दारू पिली त्याच्या पुण्यतिथीला आमचं कीर्तन. वा, आम्हालाही म्हणावं लागतंय आदरणीय माननीय, नाही तर बुक्का कोण लाईन. हो अवघड आहे ना. आणि त्याचं वर्णन करणं लय पुण्य लागतं कीर्तन करा, नाही जिबील किडे पडायचे का. पण त्या पण नालायकाला चोंभाळावं लागतंय. इथं मालकांच्या दारात कीर्तन आहे. विठाला विठाला. राजो, जे संत करू शकतात ते देवही करू शकत नाही. संतांचे उपकार तुमच्यावर माझ्यावर असतील नवल नाही. आळंदीतल्या मालकांच्या पाठीमाग ज्यांची मूर्ती आहे का विटेवरचे मालक, याच्यावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. जर ज्ञानोबराय तुकोबराय जन्माला आले नसते तर विटेवरचा मालक आपल्याला कळाला असता का, देव कळाला असता का. देव आहे हे दाखवून द्यायचं काम, कारण देवालाही देव पण द्यायची ताकद. आमुची भावे तुझा देव पण हे का विसरून राहिलाशी, कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. काय ताकद महाराज, एवढा मोठा, एवढी मोठी व्याप्ती. याच्या पलीकडे सांगू का, जय देवाचा कुष्ठ संतांनी दुरुस्त केला, सुख प्राप्त झालं, उपकार झाले. अहो देवालाही सुख द्यायची ताकद संताची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देवाला सुद्धा सुख संत देऊ शकतात, तितकी मोठी व्याप्ती. संतांच्या उपकाराची एक छोटीशी एक प्रसंग गोडसा तुमच्या पुढे मांडतो. मी एके दिवशी फुलं आणायला गेले, फुलं आणि फुलं आणायला गेले मानस सरोवरात. मानस सरोवरात सुवर्ण कमळाची फुलं असतात. आताही मानस यात्रेला जाते तर यायला सुवर्ण कमळाची फुलं दिसायला डोळे तितके पवित्र लागतील ना. इकडं पाहुणी ते पाहिलं आणि उरलं सुरलं मोबाईल मध्ये बी पाहिलं. आणि मानस सरोवरातले या नालायक डोळ्याला तिथले सुवर्ण कमळ कसे दिसतील. या मोबाईल लय आगाव आहे तुमचा. हा, चांगला बी तितका ना आगाव बी तितका आहे. इस्तू आहे त्याच्यातला बर्फत पाहत जा. हो, काही नका पाहत जाऊ. त्याच्यामुळे मी आपला हेट ठुतो. हो, मला का घ्यायची ताकद नाही का, मी सोन्याचा घेईन ना. या मालकान माया खूप कृपा केली, हाऊत भरून द्यालाय. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे नको. हो ना, कुत्रे भुकतेन ना. हो ना, लुगडं नेसणार बाईन गाऊन घातल्या कुत्र्याला, पण कुत्र्याला पण कळायची नाही तुर्कस्तानातली का अरबस्तानातली. विठाला विठाला विठाला.
तेव्हा घरी आम्हाला त्या पोरांनी चहा घ्यायला नेलं. मी काय चहा घेत नव्हतो. ते म्हणलं दूध घ्या. म्हणलं मी काय बोके नाही बाबा दूध प्यायला, दूध घेत नाही, पण घ्या म्हणलं काळा चहा. आम्ही बसलो आणि ते कशाला कानी बाहेर गेलं आणि आम्हाला चहा घेऊन बाई आली गाऊनवर. अरे बापरे म्हणलं नकोच बापा, आम्ही तसेच पळालो. नको 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 म्हणलं. हो मग 1.5 महिना ताप नाही गेली. डॉक्टरनं गोळ्या माणसाच्या दिल्या पावर वाढीला. शेवटी पावर वाढवा म्हणल्या. ते म्हणले आता माणसाच्या संपल्या, वगैराच्या देऊ का? हो म्हणलं आता जनावराच्या गोळ्या खाल्ल्यावर मरण. मी म्हणलं नकोच. मग नंतर कंपाऊंडर लय हुशार होतं. ते म्हणलं पाहिलं काय होतं? काय नाही म्हणलं, जिथं चहा प्यायला गेलो ती बाई गाऊनवरच चहा घेऊन. हा मग तुम्हाला त्याच्यामुळं ताप आली म्हणे. हो म्हणून महाराजायला कोणत्याही पोशाखात चहा नका देत जाऊ. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो. आहे का नाही? ज्ञानोबराय तुकोबरायच्या परिसरातले आहेत ना तुम्ही, जरा हिशोबात राहत जा. कारण 2 गोष्टी झाकलेल्या असावा. पैसे लाखानं अब्जानं असले ना आतल्या खिशात पाचे. पहिले होते ना बनेलेले खिशे, तुम्हाला कसे ठेवता येते? कोपऱ्या होत्या, कोपऱ्या निमस्त्या. कोपरीच्या आधी तिला निमस्ती म्हणत होते. निमस्तील खिशे होते 9. चिलीम ठवाल नाही, गुटखा ठवाल नाही, तंबाखूची पुडी ठवाल नाही. 9 खिशे आणि पैसे ठवाचे त्याच्यात. आता भिकार चोट डायरीच्या पुढून ठुतू. डायरीच्या पुढून ठेवणाऱ्याला भिकारी म्हणायचं नाही, भिकार चोट. पैसे झाकलेले असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेले असावा. हो हा लय मोठा परमार्थ आहे माझ्या माईनो. तुम्ही सर्वांग झाकलेले कपडे घातले की तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या आई आहात. हो ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला आईचा दर्जा देणार. एवढा मोठी ताकद आहे महाराज. माझ्या या मालकांनी तुम्हाला एवढी मोठी उपमा दिली, राज्य राणी व संपत्ती. या देशाची जर राणीव संपत्ती कोणती असेल राज्य, तर माझ्या मावल्या ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती. इतक्या मोठ्यात माझ्या माईनो तुम्ही किती मोठ्यात. पद्मावतीचं चरित्र वाचा माझ्या माईनो. कमी वय असेल तर माझ्या बहिणींनो वाचा पद्मावतीचा. काय त्या पद्मावतीनं 2700 बायका सोबत घेतल्या आणि अल्लाउद्दीन खिलजीचा हात अंगाला लागू नये म्हणून जोहार करून घेतलं. आज त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. तिचं चरित्र वाचा, तुम्हाला झोपीत डोळ्याला पाणी येईल. या देशातल्या स्त्रिया किती पवित्र होत्या. विठाला विठाला आणि मग फुलं आणायला पाठीलं दुर्योधनानं. त्याला मी दुर्योधन म्हणत नसतो. दुर्योधन्या त्याचा पाहुणा आहे का तुमच्या भागात कोणी? नाही. मग काय मला भीती नाही. नाही तर हो ना मला जाऊ देल नसतं त्यानं. असे काही काही नालायकाचे नालायक पाहुणे असतील ते आडवीत असतील, पण दुर्योधनाचा तुमच्या भागात पाहुणा नाही. चला या दुर्योधनाला भीमाचा काटा काढायचा होता म्हणून माणूस सरोवरावर फुलं आणण्यासाठी पाठवलं. आता फुलं देवाला समर्पित करायचे म्हणून भीमदादाने विचार केला आधी आंघोळ करावा आणि मग फुलं आणा. ते का तुमच्या आमच्या सारखे फुलं होते वय? शेजारनीन झाड लावलं आणि ती उठायच्या आधीच फुलं तोडून आली आणि महादेवाला वाहिले. तू अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. तू म्हणजे मेंढीचेस ना. मेंढीला कळत नाही कोणती तुळस खावा, शेळीला कळत नाही शेळीचे सरणे. दुसऱ्याचे फुलं माघारी चोरायचे नाही माझ्या माईंनो. ते फुलं देवाच्या अंगावर टाकले ना तर देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते. तैसे दगडवरी मंत्र पुष्प देवाश्री. अशा चुका कधी करायच्या नाही. तिनं पाणी घातलंय, झाड लावलंय, पहाटच उठती आणि पुन्हा म्हणती मै पूजा झाली. बाई 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 तू तर अवदासाचेच. अवदासेचा दुसरा अवतार तू. चोर सोसायटीचे अध्यक्ष. विठाला विठाला स्नान केलं. आता भीमाचं स्नान कसं असेल? भीमाल बळ होतं 8000 नागाचं आणि भीमाच्या काकाल बळ होतं 9000 नागाचं. 10,000 नागाचं बळ कोणाला होतं सांगता येईल का? किती भागवत रामायण कीर्तन ऐकले, किती महाराज मेले सुधरतान बरं तुम्ही. मला गोळी घाला.
ऐकिलच नाही. हा तुमचा काय दोष आहे? आमच्या याचा दोष आहे. विठाला विठाला 14,000 नागापर्यंत यादी. हा 14,000 पुढच्या सांगितली असती, पण सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळे बस झाल्या दोनच. पुन्हा कधी पाहू. विठाला विठाला 8,000 नागाचं बळ. लखन धार उडी टाकली मानस सरोवरात. पाणी उडालं आणि पाणी उडून एका वारकऱ्याच्या अंगावर पडलं. ते वारकरी म्हणजे मारुतीराय. मानस सरोवराच्या ठिकाणी त्यांचं भजन चालू होतं. आता काही काही लोकांनी याला अनुष्ठान नाव दिलं. अनुष्ठान अनुष्ठान फक्त ठराविक लोकांचंच झालं. माझ्या वाचनामध्ये काही ठराविक लोकांपैकी 1949 ते 51 2 वर्ष ज्यांना शंकराचार्य पद होतं असे स्वामी राम यांचं अनुष्ठान नर्मदा मैयेच्या तीरावर झालतं. नर्मदेच्या तीरावर हे अनुष्ठान. अशा काही ठराविक लोकांचं अनुष्ठान. मोठे मोठे व्रत आपल्याकडे अनुष्ठान सगळे. 21 मोदकाची चतुर्थी. ज्या मोदकात मिठाचा खडा लागला की बंद, पण त्याला खून करून ठेवली. सगळ्यात उशिरा काढला. काय अनुष्ठान आपले, काय व्रत आपले. व्रत असे त्याच्यामुळे आपल्याला फळ नाही, प्राप्ती नाही, काय नाही. हा ज्याचं बी कडवट त्याचे फळ तरी गोडवट कसे येतील. असो मग उडी मारल्याबरोबर पाणी उडालं आणि एका वारकऱ्याच्या अंगावर पाणी पडलं. ते वारकरी म्हणजे मारुतीराय. मारुतीरायाने पाहिलं, ए माणूस असणार रे, कळतंय तुला माणसानं कशी आंघोळ करावी. आता मारुतीरायाचा बोलण्याचा दर्जा होता आणि भीमाला ऐकाव का नाही वाटलं, कारण ते राजाच पोरग होत. माणसाकर जरसा खेळा असला की त्याला त्याचा ते वाढतून गणलं येतेत ना. हो येतेत गणलं. तुम्ही अजून बघा हे वाढ की गणलं सगळ्याला यायला पण येते. ह्या जर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला गेल्या तर जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का तिला आधी हळीत कुंकू देतात. कसं गंडल येतं बघा ना, कशा हसत्यात. हा नाही बोटाला ही छुटा साव का तुमच्या. हा आणि जिच्याकडे कमी दागिने येत ना तिला उशिरा हळीत कुंकू देतात. तिच्या कपाळावर का इचू दिसतो का तुम्हाला? इतका चालूपणा आणि एवढा चालूपणा जिच्याकडे. तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढवायला यमाच्या का गोळ्या संपल्यात का? लय बाप्पा काय हा वान देतात. हो बाप्पा सारा खेळाव चाललो सगळं. आता इथं बसलेले राग येऊ देऊ नका. मी खरं सांगतो, मग सुद्धा लग्न झालेले. मी का संन्यासी आहे का काय? पोरायची माय आहे ना मला. पोरायची माय म्हणजे आमची मंडळी. हो आमच्या मंडळीने एके दिवशी 10,000 घेतले. 10,000 घेतले. मी म्हणलं काय करायचं? काय नाही म्हणे मला वाहनाचं साहित्य आणायचं. आमच्याकडे एक माणूस होता, त्याच्याकडे तिनं 10,000 रुपये दिले. यादी दिली. 1-1 किलो गुळाच्या भेल्या म्हणतात का ढेप तुमच्याकडे? ढेप 1-1 किलो गुळाच्या ढेपी आणल्या 10. अर्धा किलोच्या आणल्या 20. 250-250 ग्रॅमच्या आणल्या 30 आणि बाकी आणल्या शॅम्पूच्या पुड्या. 8 आण्याला 1. 8 आण्याला 1 शॅम्पूची पुडी. जरा बऱ्या घरची बाई जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की कुळा 1 किलोची ढेप. आलेल्या पडलेल्या आमदाराची आली की 1 किलोची ढेप. पंचायत समिती सदस्याची बायको आली की 1 किलोची ढेप. सरपंचाची बायको आली की अर्धा किलोची. सदस्याची बायको आली की पावशेराची. आणि यायच्या डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मी म्हणलं होंडी वसीन केस राहणार नाही तुला, केस डोक्याला. अशी एडपट बायको मला भेटली नाही. पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण इमानदारीनं तुमचं सांगायचं हे लक्षात ठेवा. विठाला
असं काम करायचं नाही माझ्या माईनं. भीमराज पुत्र होता, मोठ्या लोकांना लय असा घुगू असतो ना, मला काय वाननेर सांगायचं, पण याला माहितच नव्हतं ते वाननेर काय बादशाह आहे. माणसं वरच्याहून पाहते तू, वरच्याहून एक जणाची टोपी इतकी कडक होती, ऊस साळता येत होता, म्हणजे कोयतही सरलं तर टोपीनच ऊस साळला, इतकी कडक. आणि पोरायची माय कुठत म्हणले 17 भाईच्या मिरच्या तोडायची. पाय आहे का नाही त्या टोपीचा वनवास, इतके झकपक कपडे आणि बाय घरकार भरा असा. कपड्यावर काय नसतं असं काही केलं ते आज कुठे. भीमान पुन्हा कुडी आणली. मारुतीरायन सांगितलं तुला चांगल्या भाषेत सांगतो हा, माणसासारखी आंघोळ कर. भीम म्हणला वाननेर आणि मला काय सांगायचं, पण माहितच नव्हतं वाननेर काय. भीमान तिसरी उडी आणली. मारुतीरायन शेपटीला सांगितलं बाई पाय बरी याची सोय. हळूच कुण शेपटी कमरेपासून पुढे सरकली आणि भीमान उडी टाकल्याबरोबर भीमाच्या कमरेला येडा घातला. भीम वडीत आणला आणि असा उभा आपटीला कमरा इतका मातीत गेला. मारुतीरायची ताकद होती, हनुमानेर पुछडी, ती काय साधी शेपुटी वय कोल्या कुत्र्याची. हा मारुतीरायची शेपटी आहे. मारुतीरायची शेपटी इतकी बहादर, एकाची चौकट इकल्या 13-12 खासदार होता येत होतो. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 14 चौकटी ज्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या, त्याच्या दाढीन मिशा ह्याच शेपटीनं दुपारी जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावण. काय रावण श्रीमंत. रावण इलेक्शनला उभा राहिल्या अशा 1000 2000 3000 वाटीत नव्हता. बाई दिसली की नेकलेस देत होता. बाई दिसली की चंद्रहार देत होता. आणि मग घरी गेल्यावर तिच्या नवऱ्याला म्हणायची बाईला दाब्याचं बटन. हे 1000 1500 आपले कुत्र्याला फेकले आणि त्याच्यात तुम्ही येडे होतात. विठाला विठाला विठाला. आणि तेवढ्या मोठ्या रावणाची दाढी मिशा जाळल्या. काय शेपूट असेल होती, काय अधिकार असेल. मी मला वाटलं उगीच गाणी असा आपटिल्या बरोबर कमरा इतका मातीत गेला. चालून चालून अंगोरी काढ. भीम म्हणला आगावच काम मोठा आगाव काम. आमच्या भागात एक पैलवान होत आणि ते पैलवान 2-3 जिल्ह्यात गाजलं. 2-3 जिल्ह्यात त्याला वस्ताच नाही भेटलं, कोणी भेटलाच नाही हात तुझ्या सलामी द्यायला. आणि त्याला कळालं पलीकडे जिल्ह्यात एकलंय पैलवान भारी. त्याला झालं मळमळ. ते म्हणलं आपल्याला त्याला पाडायचं. आणि याच्या संघ असेच ते 2-4 शेपटा हालिनार येडपट. काही लोक संघ असतेच ना असे दुर्न उचले. हे उचल्यामुळेच काही लोक नदीला गेले. माणसं चांगले ठुले पाहिजे संघ, कोणतं क्षेत्र असू द्या. मग या पैलवाना संघ 2-3 असे उचले, मायबापानं हाकलून दिले. मायबाप कदारलेले. हे म्हणले आपण त्याची सोय पाहू चला. आणि त्या जिल्ह्यात ते गाव शोधलं. त्या गावात पैलवान आणि त्या गाडीतून हे 2-4 असे डुकरं उतरली ते. आणि त्याची विचारलं या गावात पैलवान, ते घरे म्हणले. आता पैलवानाचं कौलाचं घर, 2-3 पत्र, 2-4 गाया, 1-2 म्हशी आणि त्याची आजी भाकरी करू लागली. पैलवान गेलं गहू भिजवायला. भिजीनं कळत ना दारे धरायला पाणी भरायला. शेती होती ना त्याला. मोटर चालू केली ना आपलं गेलो गहू भिजवायला. आणि हे पैलवान याच्या संघ म्हणलं हे आजी पैलवान कोण आहे. म्हातारी भाकरी करता करता म्हणली वाघा मा नातू. म्हातारी होती 90 वर्षाची. अशी गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. हो म्हातारं होतं बाजाव बसलेलं, तोळ हातासारखं कुकू लावलेलं. अशी टिकली नव्हती म्हातारीला. टिकल्याचं काय खरं असतं. हो आम्ही एकदा पाहुण्याला भेटायला गेलो आणि जरशे रस्त्याने शितुडे आले आणि मग ते चांग भिजलं ना आमच्या घरच्या चेहरा पुसल्याबरोबर. आणि तिथं मधात गेल्यावर एक पाहुणी म्हणली बाई तुझे मालक कवा गेले. आणि टिकली गेली पदराला चिटकली. टिकलीच नव्हती, कपाळ ढवळ्या परातीवान दिसलं ते. हो या कवाचं इष्ट त्याने टिकल्या सांगताच येत नाही. मी असं हलू लागलो. म्हणलं मी काऊन हालायलो. मग नंतर कळालं टिकली पदराला चिटकली, पदर हालायला म्हणून मी हालायलो. कुंकुनावराचं असतंय ना ज्या त्या बाईचं आहे का नाही. अशी इतकी येडपट बायको नाही कडे मै. हा मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो पेस्ट इकायला.
हा पण लगेच अंगाला काव लावली असती. पण तुमचं सांगायलो टिकल्या लाई जा पण हिशोबात लाईनात का पण वरी लाई जा खाली लाई जा लाईतात वरी काय कोंबडी बसवायची का अंडे घोळायला. हा कीर्तन ऐकायला दम नाही किती महाराज फुकल्यावर सुधरता तुम्ही लावा टिकल्या आमच्या बी लावायला पण वरी लाई जा. हे मध्यस्थान मालकाच्या आयुष्यवृद्धीचं लक्षण आहे. हो माझ्या माईनो तुम्ही विनोद म्हणून ना काय ऐकू गिरगावच्या बाळाची वटवट. मी वाचून कीर्तन करतोय म्हणून तो कोणाच्या बापाला भेट नाही. एक जण म्हणला कीर्तन बंद होते म्हणलं जाय सुंबळ्या निघला पठ्ठ्या ऊस खुरपायला विठाला विठाला. तुमच्यातल्या एका बाईनं फक्त हातातल्या बांगड्या आणि कुंकू दाखिलं यमाला आणि नेलेला नवरा परत आणला. सावित्री आरती यम राजा बंधू सहेश नदी जा सोडवे पते माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुंकुम दान ओ संगा मागते गुलेबुवा सांभाळून घ्यायचंय. हा विठाला विठाला डबा भरतीला असल्या होतं येडीला भजे करता येते क्या बात आहे. पण वाटी भरतीला भजे व्हा आणि पाहुण्यानं चांगले झाले म्हणावा तिला सुगरण म्हणत असते. गुलेबुवा आमची वाज आहे. हो काय काय भजे चांगल्या तळीत एका बाईन भजे तळले मला बरे वाटले. आम्ही जेवले म्हणलं बाई तुम्ही जेवा ना. ती म्हणली मी खात नाही. म्हणलं का. ती म्हणली मी तळतानाच खाते. काय 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 मावल्या बाप्पा वा वा म्हणलं ते आजचे भजे खाल्ले मग गाडी जाती म्हणलं पुला खाली आता काय सांगू लागलो बापू ते पहिलवान आजीकडे मग ते आजीकडे आले. जुन्यातली म्हातारी होती कपाळ भरून कुंकू लावलेलं गळ्यात मंगळसूत्र वकील साहेबाची म्हातारी डोकं भरून पदर घेतलेला खिळा नव्हता ठोकला तीन डोक्याला पदर पडतच नव्हता तिचा एकदा घेतला की सरकतच नव्हता. अशी म्हातारी म्हणली परत या माय जेवायला बसा मग पहिलवानाची भेट करून देते. भोका लागल्या होत्या यायला रस्त्यात वडापावची गाडीच उघडी नव्हती. लॉकडाऊन होतं आणि त्या पिरियड मध्ये गेले भुका लागले होते मोठाले पण काय करतील याला केळन वनवासाला सीताफळ. मग त्या म्हातारीच्या गरम गरम भाकरी आणि म्हातारीन कोरडी भुरकी वाढी. तुमच्याकडे काय म्हणते कोरड्या चटणीला मिरचीचं पावडर भुरकीच ना भुरकी आणि त्याच्यावर तेल घेत असते पण म्हातारीन तेल नाही वाढ. आणि पोरं बऱ्या घरचे होते ना तर ते म्हणले आजी तेल नसलं तर पाणी घ्यावं का याच्यावर. ती म्हणली अपमान करता काय आमचा मेल्या होत तेल घ्या तेल. मग तेल कुठे म्हातारीन कळडी भाजून वाढ्या होत्या. कळडी कळत असत्या लखन तुलाही कळतात तुम्हाला कळडी नसत्यान कळत गडे इकडे पेरीत. आता तुम्ही पुणे भागातली माणसं मोठा वाडा पोकळवासा वारा जाईल बासा बासा तुम्हाला काय कळडी कळत्यान. कळडी आमच्याकल पिकल कळडी तर पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. आमच्याकडे आम्ही भुसार घेतलं नाही आमच्या अंगावर. तुम्ही ऊस तरकारी का गुंठ्यावर खेळ तुमचा राजवून तुम्हाला कुठून कळडी कळते. आता ते इकडचाच पहिलवान होता ते म्हणला तेल कुठं वाढ करडी वाढ्यात ह्या करडी घाण्यात न्यावं लागतात. म्हातारी म्हणली करडी घाण्यात न्याला आम्हाला टाइम नाही. मग तेल आम्ही याच कळडीचं मग घाण्यात नाही नेल्यावर कसं. 90 वर्षाची म्हातारी उठली कळडी हातात घेतल्या ना अशा पिळल्या त्याच्या भुरकीव तेल पडलं. पहिलवान जेवला बुट तिथंच सरलं निघाला. म्हातारी म्हणली बुट घालणं नग म्हणला बाई म्हातारीनं कळडी पिळ्यावर तेल काढ तुझ्या नातानं मला पिळ्यावर काय काय काढी त्याच्यामुळं मी निघतो माय निघतो ग बाई. आज थकलो होतो मी. सकाळी 7 वाजल्यापासून तर 4:45 वाजेपर्यंत एका जागेवरून उठूच दिलं नाही माणसाने. हे ग्रुप उठला की ते ग्रुप उठला की इथली तारीख द्या तिथली तारीख द्या. आल्यावर थकून गेलतो
पुन्हा चालत आलो, ते आमचे मामा घ्यायला आले, ते गाडी घेऊन आले. PSI ला विनंती केली, PSI गाडी सोडू लागले. गिरगावच्या बाळूचं नाव ऐकलं, पण आम्ही भुले बुवा ना, आम्ही तिकून ॲटो करून आलो. म्हणलं कशाला बेजार, एक गाडी तिकडं आली की 200 वारकऱ्याची बेजारी होती. चल ना गिरगावकर जरसं, काय तुला का धनुर्वाद झाला का? विठाला विठाला. मालकांची कृपा बापू, ताकद मिळाली, त्याचीच कृपा आहे. काय सांगू लागलो, भीमाचं चाललं होतं ना, आणि मग भीम म्हणला कशाला केलं मला. झन 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 भीमाच्या मुंग्याच निघल्या, पण दात नाही पडले. मारुतीरायाने एक विचार केला, ज्या राक्षसाच्या थुत्रीत आणली त्याचे दात शिल्लक राहिले नाही, आणि भीमाला एवढा ठोका मारून दात पडत नाही, त्या अर्थी पोरगच कोणाचं आहे. भीम काय साध्याच पोरग नव्हतं गायल्या गुंग्याचं, ते काय अशा येडेवा इद्र्याचं पोरग होतं का भीम? भीम हे कुंती पुत्र होते. काय ताकद त्या कुंतीची, काय पंडुराजाची शक्ती, प्रसादातले लेकर होते. दुर्वासाच्या कृपादानी 5 मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. असे 5 मंत्र योग आला. कोण आपण? भीम आहे. कोणाचे पुत्र? पंडूच. हे पंडुल पुत्र कसे होते? शापित आहे पंडू. नाही म्हणले प्रसाद, आणि भीम वायूच्या प्रसादाचे होते. मारुतीरायाने सांगितलं मा भाऊचे, इकडे मला तुला आलिंगन द्यायचं. पण भीमाने विचार केला, एका ठोक्यात इकडचं मोकळं झालंय, आणि शेपटीनं आदळलं तर कमरा इतकं मातीत घातलंय, आणि यन जर आलिंगन दिलं तर आपल्या फासळ्यात होत नाही, या हाडं गिडं सारे चुरा करून टाकते. मारुतीरायाने सांगितलं नको रे बाबा, मी काय करीत नाही. आलिंगन दिलं मारुतीरायानं, पण भीमान तटस्थ भूमिका घेतली, अंग चिटकू दिलं नाही जास्त अंगाला, आणि मारुतीरायानं आलिंगन सोडलं आणि हातात पाणी घेतलं. भीमा, मग अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं लागलंय ते अंग वज्राचं होईल, आणि अर्धांग भीमाचं वज्राचं झालं. घरी आले, वेगात सांगतो वेळ झाला. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला, हे त्याचे नातेवाईक होते. हो, पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण भीमाची भावजई होती. काय नातं असलो, किती मोठं नातं. आपण या येड्या विद्रेचे नाते सांगतो, फलाने साहेब आमचे चुलत मामा, येईन तुला फुकायला, आणि काय करीन तू आज साहेब, आणि साहेब का तुला मोठं करीत असतो का? कोणतेच मोठाले झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही. तुम्हाला माहितीये का, झाडाखालचा ऊस वाळत नाही, पण पेरे वाढतच नाही. हा, झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही, पण शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस वाळत नाही, पण बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारकाल्या झाडाला फुलंच येऊ देत नाही, आणि तरी तुम्ही त्याला मोठे म्हणतात. कितीच आपला पांचटपणा आहे. विठाला विठाला, किती मोठा आहे देव. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचंय, आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ह्या अर्जुनाचा मेव नाही. हो, सखी बहीण मालकाची, अर्जुनाची पत्नी, भीमाची भावजई आहे. आणि सांगितलं देवा, विश्वातली सत्ता तुमच्या ताब्यात आहे. मारुतीरायाच्या अंग संगती झाली तर अर्धांग वज्राचं झालं. तुम्ही करा ना. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, तुमची कणगुळी सुद्धा वज्राची व्हावी इतकं सुद्धा तुमच्या प्रारब्धात नव्हतं, पण मारुतीरायानं प्रारब्ध बदलून तुमचं अर्धांग वज्राचं केलंय. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.